तर हे आमचं धान आहे. तिकडे मागे बघू शकता, शेजारी पण धानावर फवारा औषधी मारते. तर हे आमचं धान पूर्ण मस्त दडाने भिजलेलं आहे. पाखरं पण मस्त मस्त बोंबलेत आहे. गुड मॉर्निंग. तर मी आज आलो आपल्या वावरामध्ये आलो. 4-5 दिवस झाले मी लगातार वावरामध्ये काय आलो नाही, त्याच्यामुळे आज आलो. तर आज सकाळ सकाळी किती 7 वाजलेले आहे. तर 7 वाजता दड पण चालू आहे. तर असंच फिरता फिरता वावराकडे आलो. तर वावराकडे येत असताना आईने माझ्याकडे हे पालकची मुळं दिली लावायला. तर हे जगतात की नाही जगतात ते माहिती नाही, पण आई म्हणत होती की लावून दे, जगल तर पाहून घेऊ, नाही जगल तर राहू देऊ. तर असंच आता सकाळ सकाळी तिकडून एका भोवतीनं फेरा मारत मारत नाही का मी निघत आपल्या अंदर तिकडे झोपडीकडे. हे बघा, हे आता आमचं शेत. 4-5 दिवस झाले लगातार मी इथे काही आलो नाही. पूर्ण झाड नाही का दडानं पूर्ण भिजलेली आहे. हे दड सांगते, पूर्ण झाडा पाणी आहे दडाचं. सूर्य एकदम मस्त मावळला. माझ्यासोबत माझे बाबा पण आहे, ते तिकडून मागून येत आहे. वावराकडे आल्यानंतर आपल्याला पूर्ण असं जे रोपटं निरीक्षण पाहावं लागतं. म्हणजे जे काही आपण लावलं ते व्यवस्थित आहे की नाही आहे, त्याच्यामध्ये काही फरक आहे की नाही बा, ते पूर्ण असं फिरून पाहावं लागते. तर हे आमचं धान आहे. तिकडे मागे बघू शकता, शेजारी पण धानावर फवारा औषधी मारते. तर हे आमचं धान पूर्ण मस्त दडाने भिजलेलं आहे. पाखरं पण मस्त मस्त बोंबलेत आहे. ते बघा माझे बाबा धान पाहता. तर आमच्या एका बांधीमध्ये पाणी नाही आहे, त्याला पाणी करावं लागेल मग नंतर. बोर तिकडे आहे, सध्या चालू व्हायची आहे. तर आमचं धान